नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझे आधीचे ब्लॉग्स बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही इथे सावंतवाडीमध्ये वन डेच्या पिकनिकसाठी आलेलो आणि सकाळी नांदगाववरून जी तुतारी सुटते गाडी टुवर्ड्स सावंतवाडी, त्या गाडीमध्ये बसून आम्ही इथे सावंतवाडीला आलेलो आणि स्टेशनच्या बाहेरच ह्या आजी मस्तपैकी अशा ताज्या ताज्या शेतातल्या भाज्या, काही जी कंदमुळं असतात, फळं असतात त्या घेऊन विकायला बसलेल्या. सो चला आता लवकर आपल्याला सगळे बऱ्यापैकी स्पॉट्स कव्हर करायचे आहेत, कारण का दिवस एकच आहे आपल्याला आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एक्सप्लोर करायच्या आहेत. त्यातलेच हे पहिलं ठिकाण आहे. हे कोणाकोणाला माहिती आहे बरं, मला जरा नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला हे नावावरून आता लक्षात आलंच असेल, कुलस्वामिनी भवानी देवी प्रसन्न. हे सावंतवाडीतलं सावंत भोसले घराण्याची जी कुलस्वामिनी माता आहे तिचं हे मंदिर आहे, तिचं हे देवस्थान आहे. आम्ही म्हणजे माझं माहेरचं आडनाव सावंत आहे, आम्ही सावंत भोसले घराण्यातून येतो. पण आम्हाला अजूनपर्यंत माहिती नव्हतं की आमची कुलस्वामिनी माता ही भवानी देवी आहे, जिचं देवस्थान सावंतवाडीमध्ये आहे. आत्ता वाडीतल्या बऱ्याच जणांकडनं आमच्या देखील कानावरती आलं की आपलं जे देवस्थान आहे ते इथे आहे सावंतवाडीमध्ये, श्री भवानी देवी प्रसन्न. त्याच्यामुळे म्हटलं आता जर पिकनिकला जातोच आहे अनायसे सावंतवाडीला, तर पहिलं दर्शन देवी आईचं झालंच पाहिजे. खूप सुंदर असं दर्शन झालं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.